Hello everyone, welcome to my YouTube channel Versatile. नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत की शासकीय निमशासकीय नोकरीत खेळाडूंना जे 5% आरक्षण मिळतं, त्या आरक्षणासाठी काय काय नियम आहेत आणि कोणकोणत्या पातळीवरती खेळल्यावरती मुलांना आरक्षण मिळतं, या सगळ्यांचा उहापोह आज आपण करणार आहोत. तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर शासकीय आणि निमशासकीय नोकरीत खेळाडूंना जे 5% आरक्षण मिळतं, त्यासाठी विविध निकष आहेत. त्या निकषांचा उहापोह आज आपण करणार आहोत. तर तुम्ही इथं बघत असाल की भरपूर पालकांचं जेव्हा त्यांच्या मुलांना किंवा बरेचसे खेळाडू असे असतात की ते वेगवेगळ्या खेळांमध्ये पार्टिसिपेट होतात, पण त्यांना हे माहित नसतं की कोणत्या खेळामध्ये पार्टिसिपेट केल्यावरती किंवा कोणत्या लेवलवरती खेळल्यावरती आपल्याला आरक्षण मिळतं. कारण बऱ्याचदा असं होतं की खेळाडू हा राष्ट्रीय स्तरावरती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा राज्य स्तरावरती त्याला खेळलेला असतो, पण त्याला नियमांची माहिती नसल्यामुळे तो बऱ्याचदा वय गेल्यानंतर किंवा कोणाकडून तरी कळल्यानंतर तो ह्या शासकीय नोकरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि अपूर्ण ज्ञान असल्यामुळे बऱ्याचशा संधींपासून तो अलिप्त राहतो. आणि मी जेव्हा माझ्या शालेय जीवनात किंवा महाविद्यालयीन जीवनात जेव्हा खेळत होतो, तेव्हा मलाही बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या आणि त्या माहीत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध शासकीय नोकरी असतात, त्यामध्ये 5% आरक्षण चा लाभ कोणकोणत्या डिपार्टमेंटला मिळतो हेही मला माहीत नव्हतं. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून जायचं असेल, तर कोणकोणत्या अ, खेळ आणि कोणकोणत्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केल्यावरती आपण त्या लेव्हलला पोहोचू शकतो हेही मला माहीत नव्हतं आणि सांगणारही कोणी नव्हतं त्यावेळेस. पण आता या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे बऱ्याचशा लोकांना माहिती उपलब्ध होते. मी ती माहिती YouTubeवर सर्च करण्याचा प्रयत्न केला, पण ती माहिती कमी प्रमाणात होती आणि एक खेळाडू असल्या कारणाने आणि आपण लोकांना हे ज्ञान देऊ शकतो, ह्या विचार करून मी हा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय घेतला. तर जास्त वेळ न घालवता आपण आता सुरुवात करूया. काय निकष आहेत? कोणते खेळ खेळल्यावरती आरक्षण मिळतं? कोणत्या क्रीडा प्रकारांसाठी, कोणत्या शासकीय विभागासाठी आरक्षण लागू आहे? राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड कशी होते? गट अ, गट ब, गट क आणि गट ड साठी काय आहेत निकष? सहभागासाठी की प्रावीण्य असल्यावर मिळतो आरक्षणाचा लाभ? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे की सहभागासाठी की प्रावीण्य असल्यावर मिळतो आरक्षणाचा लाभ? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर खेळाडूंना 5% आरक्षण म्हणजे काय आहे? त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल की खेळाडूंना 5% आरक्षणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2005 ला घेतला. त्याआधी कोणत्याही खेळाडूला शासकीय नोकरीमध्ये आरक्षण नव्हतं. तर आरक्षण म्हणजे काय? की जेवढ्या जागांची शासन रिक्रुटमेंट करत असतं, त्या जागांपैकी काही जागा या खेळाडूंसाठी राखीव ठेवल्या जातात. म्हणजे जसं एस-सी, एस-टी, ओ-बी-सी ह्या प्रवर्गांसाठी जसं आरक्षण आहे महाराष्ट्र शासनामध्ये, आता आरक्षणावरतून भरपूरच घोळ आहेत, की काही लोकांचं म्हणणं आहे की आरक्षणाची गरजच नाहीये. पण जसं एक खेळाडू त्याचं आयुष्य शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत ते खेळासाठी देत असतो आणि त्या जर खेळामध्ये त्याला एखादं लेवल पार करता आली नाही, तर त्याचं जीवन हे एका वेगळ्या लेवलला जातं किंवा उद्ध्वस्त होऊ शकतं. काही खेळाडू असे आहेत की अत्युच्च गुणवत्ताधारक असतात, पण त्यांचं शिक्षण तेवढं होत नाही म्हणून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. हेच हेरून महाराष्ट्र शासनाने 2005 ला एक निर्णय घेतला आणि खेळाडूंना 5% आरक्षणाचा मुभा महाराष्ट्र शासनाने दिला आणि महाराष्ट्र शासन हे भारतामधलं पहिलं राज्य होतं की त्यांनी असा निर्णय घेतला. आता तुम्ही या निर्णयाचं जर इंटेन्शन बघितलं की खेळाडूचे खेळातील करिअर व वय शैक्षणिक करिअरचा काळ एकच असल्याने त्यांना दोन्ही आघाड्यावर सारख्या प्रमाणात लक्ष देता येणे शक्य नसते. त्यामुळे बऱ्याचदा शैक्षणिक प्रावीण्यात त्यांची पिछेहाट होते व त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या स्पर्धेत ते केवळ शैक्षणिक करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्पर्धा करू शकत नाही. म्हणजे काय होतं की खेळाडूला खेळातही लक्ष द्यायला लागतं आणि त्याची शैक्षणिक प्रगती करायला लागते. यावेळेस खेळत असताना बऱ्याचशा शैक्षणिक प्रगतीमध्ये त्याची पिछेहाट होते. हा निर्णय करत असताना शैक्षणिक पिछेहाट जरी झाली तरी खेळाडूंना
शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी त्यांना काही जागा आरक्षित ठेवणं महत्वाचं असते, जेणेकरून खेळालाही प्रोत्साहन मिळेल आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसानही होणार नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आता ज्या कोणत्याही शासकीय नोकरीच्या ॲडव्हर्टाइजमेंट किंवा भरती हे शासन करत असतं, त्या भरतीमध्ये 5% जागा या खेळाडूंसाठी राखीव असतात. ह्या ज्या खेळाडूंसाठी राखीव जागा असतात, त्या कोणकोणत्या विभागांसाठी आरक्षण ते राखीव असतं. तर आरक्षण जे लागू होतं ते राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांना लागू होतं. त्यानंतर राज्य शासनाचे उपक्रम व महामंडळ. आता राज्य शासनाचे जे डायरेक्ट डिपार्टमेंट आहेत ते सोडून राज्य शासनाचे काही महामंडळ आहेत, जसं अण्णासाहेब साठे महामंडळ आहेत, त्यानंतर म्हाडा आहेत, त्यानंतर जसे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट्स आहेत. हे महामंडळांनाही राज्य शासनाचं 5% आरक्षण लागू होतं. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या सगळ्यांनाही आरक्षण लागू होतं. महानगरपालिका, नगरपालिका वगळता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत यामध्ये जी काही रिक्रुटमेंट होते ती 5% आरक्षण स्पोर्ट्स कोट्यातलं कन्सिडर करून होतं. वैधानिक महामंडळे म्हणजे जो विधानसभा, विधान परिषद असेल त्याची काही रिक्रुटमेंट असेल तर होते. आणि राज्य शासनाकडून प्रत्यक्ष ना अप्रत्यक्ष जमीन, पाणी, अनुदान, कर सवलती प्राप्त होणाऱ्या संस्था म्हणजे काय? म्हणजे विद्यापीठ जे असतील त्यांना राज्य शासन हे जमीन देत असतं किंवा त्यांना अनुदान देत असतं, सवलत देत असतं. त्या विद्यापीठा आणि त्या अंडर येणारे जी ग्रँटेड कॉलेजेस आहेत त्यामध्ये जर रिक्रुटमेंट होत असेल तर राज्य शासन हे त्यांना 5% आरक्षण त्यांची जी भरती होते त्यामध्ये ठेवण्यासाठी कंपल्सरी करतं. त्यानंतर जे सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूतगिरणी आहेत, यामध्ये जी रिक्रुटमेंट होते त्यामध्येही 5% आरक्षणाचा लाभ हा 2005च्या शासन निर्णयानंतर होतो. आता हे झालं कोणकोणत्या विभागामध्ये आरक्षण मिळतं. पण कोणत्या क्रीडा प्रकारांसाठी आरक्षणाचा लाभ मिळतो हे सर्वात महत्वाचं आहे. कारण बऱ्याचशा अशा संघटना किंवा क्रीडा प्रकार आहेत की ज्यांना मान्यता नसते. तर मान्यता कोणाची असते? एक असतं केंद्र शासन. मान्यता कोणाची असते? एक सेंट्रल गव्हर्नमेंट असतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर एक स्पोर्ट्स डिपार्टमेंट असतं आणि एक राज्य शासनाचं स्पोर्ट्स डिपार्टमेंट असतं. ह्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या अंडर सेंट्रल गव्हर्नमेंटची एक इंटरनॅशनल एक ऑलिम्पिक कमिटी आहे, दॅट इज इंडियन ऑलिम्पिक कमिटी, आणि महाराष्ट्र शासनाची एक महाराष्ट्र ऑलिम्पिक कमिटी असते. ह्या आयओसीने ज्या ज्या खेळांना मान्यता दिलेली आहे ते खेळ जनरली कन्सिडर होतात. तर इथं तुम्ही जर बघितलं की इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे मान्यताप्राप्त खेळ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन द्वारा मान्यताप्राप्त खेळ. आता इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट अंडर असते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागाअंतर कार्यरत असते. आता ही लिस्ट कुठे मिळेल तुम्हाला? तर 2005चा शासन निर्णय जर तुम्ही बघितला किंवा 2016चा शासन निर्णय जर बघितला तर ह्या गेमसाठी हे आरक्षण मिळतं. जसं गट अ, गट ब साठी काय आहेत आरक्षणाचे नियम? आता शासन जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट काढत असतं तेव्हा क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 काढत असतं. जसं गट अ, गट ब आणि गट क आणि गट ड हे मराठीत त्याचे नाव आहेत. आता गट अ साठी जर रिक्रुटमेंट असेल, आता गट अ म्हणजे उपजिल्हाधिकारी किंवा DYSP हे महाराष्ट्र शासनाच्या MPSC थ्रू जी रिक्रुटमेंट होते त्याच्यामध्ये ही क्लास 1 ची पद आहेत. आता क्लास 2 ची पदं कशी असतात? क्लास 2 ची पदं म्हणजे नायब तहसीलदार, ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला पद असते किंवा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ज्युनियर इंजिनियर किंवा WRD मध्ये ज्युनियर इंजिनियर, हे गट ब साठी पद आहेत. तर ह्या डिफरंट पदासाठी जी भरती होते त्यामध्ये कोणकोणत्या खेळांमध्ये जर तुम्ही रिप्रेझेंट केलं तर तुम्हाला आरक्षण मिळतं. ह्यासाठी सर्वात महत्वाचं एक तुम्हाला ध्यानात लक्षात घ्यावं लागेल की कोणत्याही पदासाठी कोणत्याही गटासाठी जर आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्ही एकतर राज्य पातळी किंवा राष्ट्रीय पातळी किंवा आंतरराष्ट्रीय पातळी ह्या 3 स्पर्धांमध्ये जर तुम्हाला मेरिट असेल तर, आता
अत्युच्च गुणवत्ताधारक म्हणजे मेरिट असलेले खेळाडू. आता राज्य पातळीवर जर तुम्हाला फर्स्ट रँक, जर इंडिव्हिज्युअल गेम असेल, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रँक जर तुम्हाला असेल इंडिव्हिज्युअल गेममध्ये किंवा टीम इव्हेंटमध्ये, जर तुम्हाला तुमच्या टीमची फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक असेल आणि तुम्ही त्या टीमचा जर हिस्सा असेल, तरच तुम्हाला हे आरक्षणाचे लाभ मिळतात. पण मग ते कोणत्या लेवलला खेळल्यावर आणि कोणते गेम्स खेळल्यावर मिळतात, याची लिस्ट या निर्णयामध्ये तुम्हाला दिसते. आता गट अ साठी पात्र क्रीडा स्पर्धा कोणत्या आहेत? ही अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, जशी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आहे, एशियन गेम्स आहेत, जागतिक क्रीडा स्पर्धा आहे, एशियन चॅम्पियनशिप आहे, कॉमनवेल्थ गेम्स आहे, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप आहे, युथ ऑलिम्पिक्स आहे, म्हणजे अंडर 21 चे जे ऑलिम्पिक होते त्यामध्ये, आणि ग्रँड मास्टर हा 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाने हा ऍड केलेला गेम. त्यानंतर पॅरा ऑलिम्पिक गेम्समध्ये जर तुमचं पार्टिसिपेशन असेल आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि त्याला जर तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक असेल, तरच तुम्ही गट अ साठी पात्र होतात. त्यानंतर जागतिक आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा. आता ह्या लेवलला जाण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या पातळीतून जायला लागते हे आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. आता ह्यामध्ये एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उपरोक्त नमूद क्रमांक 1, 3, 4 या क्रीडा स्पर्धांना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांचा समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी, खो हे खेळच 5% आरक्षणासाठी पात्र राहतील. म्हणजे आपण जी आधीची लिस्ट बघितली होती, ती लिस्ट जरी कन्सिडर केली तरी सुद्धा ज्या स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये होतात, जे गेम्स ऑलिम्पिक मध्ये होतात किंवा एशियन गेम्स मध्ये होतात, कॉमनवेल्थ मध्ये गेम्स मध्ये होतात, त्या क्रीडा प्रकारांनाच आरक्षणाचा लाभ मिळतो. म्हणजे जर तुम्ही क्रिकेट कन्सिडर केलं तर क्रिकेटसाठी हा एशियन गेम्स मध्ये नाही, ऑलिम्पिक्स मध्ये नाही आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये नाही. मग त्यासाठी आरक्षणाचा विचार केला जात नाही. पण महाराष्ट्र शासनाच्या लिस्टमध्ये तो इन्क्लूड केलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासन कन्सिडर करतं. पण हे गेम्स जे आहेत इथे गट अ साठी दिलेले, ह्यामध्ये तुमच्या अनप्रोफेशनल बॉडीजने ऑर्गनाईज केलेले गेम्स कन्सिडर होत नाही. जरी म्हणजे IPL असेल, प्रो कबड्डी लीग असेल किंवा बॅडमिंटन लीग असेल, ह्या लीगला जर तुम्ही रिप्रेझेंट केलं तर तुम्हाला याचा लाभ मिळत नाही. हे फक्त ऑलिम्पिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स या गेम्स मध्ये जे ऑर्गनाइज गेम्स होतात तेच गेम्सला गट अ साठी मिळतात. आणि गट ब साठी कोणकोणत्या क्रीडा प्रकार असतात? गट ब साठी अधिकृत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गटातील स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, युथ कॉमनवेल्थ गेम्स, कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशिप, कनिष्ठ गटातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा. आता त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. आता तुम्ही जर बघितलं गट अ साठी हे सगळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक पाहिजे. पण गट ब साठी तुम्हाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा वरिष्ठ गटचा जो सिनियर लेवल असतो त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक मिळाली पाहिजे. पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये फर्स्ट रँक आणि राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा म्हणजे शालेय SGFI जी संघटना असते, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, त्या अंतर्गत ज्या शालेय क्रीडा स्पर्धा होतात त्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात जर फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक असेल तर तुम्हाला हे मिळतात. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा. परत तोच रूल लागू होतो. ज्या स्पर्धा ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समाविष्ट आहेत त्याच गेम्सच्या प्रकारांना हे गट अ आणि ब साठीचं आरक्षण लागू होतं. त्यानंतर गट क साठी काय निकष आहेत की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गट क साठी आणि गट ड साठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कनिष्ठ गट, राष्ट्रीय ज्युनियर गट अजिंक्यपद स्पर्धा, राज्यस्तर वरिष्ठ क्रीडा स्पर्धा आणि राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा. आता जर तुम्हाला गट अ साठी पाहिजे असेल तर आंतरराष्ट्रीय लेवलला पाहिजे फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक. गट ब साठी पाहिजे असेल तर राष्ट्रीय लेवलला तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक पाहिजे आणि गट क साठी असेल तर राज्य स्तरावरच्या वरिष्ठ क्रीडा स्पर्धा, राज्य स्तराच्या शालेय क्रीडा स्पर्धा आणि राज्य स्तराच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा, जसे अपंग क्रीडा स्पर्धा असेल, आदिवासी क्रीडा स्पर्धा असेल, पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असतील, ह्या क्रीडा स्पर्धांना जर तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक असेल तर तुम्ही गट क साठी पात्र होतात. यामध्ये सर्वात महत्वाचं जे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे ते राज्यस्तर आंतर विद्यापीठ ज्या क्रीडा स्पर्धा असतात, ज्याला आपण अश्वमेध म्हणतो, ह्याच क्रीडा स्पर्धाही महाराष्ट्र शासनाने इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्यामध्ये जर फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक जर असेल तरीही तुम्ही गट क पदासाठी इलिजिबल असतात 5% आरक्षणासाठी. आणि गट ड साठी काय आहे की राज्यस्तर कनिष्ठ गटातील अजिंक्य स्पर्धा, वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग. म्हणजे तुम्ही जर सिनियर नॅशनल तुमच्या गेमची
मग त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेशन जरी केलेलं असेल तरी गट ड साठी तुम्ही इलिजिबल होतात. पॅरालिम्पिक राष्ट्रीय वरिष्ठ गटातील सहभाग म्हणजे पॅरालिम्पिक आणि नॉर्मल जे नॅशनल गेम्स होतात त्यामध्ये जर तुमचा सहभाग असेल तरी तुम्ही गट ड साठी eligible होता. गट ड म्हणजे शिपाई लेवलचं पद असतं. आता हे सगळं सोडून या सगळ्या कोणत्याही गटासाठी तुम्ही कधी इलिजिबल असतात जेव्हा तुम्ही गट अ व ब आणि गट अ ब क यासाठी जे इलिजिबिलिटी रूल्स आहेत ते तुम्ही जर क्वालिफाय करत असेल तर तुम्ही कोणत्याही गटासाठी इलिजिबल असतात. आता हे झालं गट अ, गट ब, गट क व गट साठी निकष. त्यानंतर क्रीडा स्पर्धेचे प्रकार कोणते असतात हे जे वरती आपण नमूद केलं त्या क्रीडा स्पर्धा कोणकोणत्या असतात त्या शालेय क्रीडा स्पर्धा असतात. त्यानंतर अधिकृत क्रीडा संघटनेच्या स्पर्धा असतात आणि महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा असतात. आता शालेय क्रीडा स्पर्धा म्हणजे काय? शालेय क्रीडा स्पर्धा म्हणजे SGFI जी स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया हे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे त्या बॉडीच्या अंडर जेवढे गेम्स असतात ते गेम्स त्या राज्य सरकारांमार्फत जे क्रीडा स्पोर्ट्स डिपार्टमेंट असतं ते शालेय लेवलला स्पर्धा आयोजित केलं असतं. जसं तालुकास्तरीय पहिल्या आंतरशालेय स्पर्धा होतात त्यातून जी टीम फर्स्ट सेकंड थर्ड रँक होते त्या टीमला जिल्हास्तरीय लेवलला जाण्याची संधी मिळते फर्स्ट रँक वाल्यांना. जिल्हास्तरीय लेवलला ज्या तालुक्याच्या टीम्स येतात त्यामधनं फर्स्ट सेकंड थर्ड रँक काढतात. त्या लेवल तिच्यातली जी विनर टीम असते ती विभागीय लेवलला जाते. विभागीय लेवल मधनं राज्यस्तरीय इव्हेंट होतात आणि मग त्यामधनं एक महाराष्ट्राची टीम निघते ती राष्ट्रीय स्तरावर जाते आणि त्यानंतर वर्ल्ड स्कूल गेम्स होतात ज्यामध्ये जी राष्ट्रीय स्तरावरती जी टीम जिंकते किंवा सिलेक्शन कमिटी ज्या टीमचं रिकमेंडेशन करते ती टीम भारताचं प्रतिनिधित्व वर्ल्ड स्कूल गेम्सला करत असतं. आता शालेय क्रीडा स्पर्धा ही घेणं ही प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी असते आणि राज्य सरकार ती क्रीडा स्पर्धा घेत असतं. तर त्यातून आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर रिप्रेझेंट करण्याची संधी मिळते. त्यामध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तर मध्ये जर फर्स्ट सेकंड थर्ड रँक तुमच्या टीम इव्हेंटला आणि किंवा इंडिव्हिज्युअल इव्हेंटला असेल तर तुम्हाला 5% आरक्षणाचा लाभ मिळतो. आता अधिकृत क्रीडा संघटनेच्या स्पर्धा आता प्रत्येक क्रीडा प्रकाराला एक संघटना असते. जसं व्हॉलीबॉल साठी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना असते. क्रिकेटसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असते किंवा कबड्डी क्रिकेट असोसिएशन असतं आणि त्या असोसिएशनच्या अंडर एक जिल्हास्तरीय लेवलला एक क्रीडा संघटनेचे असोसिएशन असते. ती क्रीडा संघटना जिल्हास्तरीय लेवलला वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये इव्हेंट घेत असतं. जसं अंडर 14 असतं, अंडर 17 असतं, अंडर 19 असतं आणि युथ गेम्स असतं किंवा युथ लेवल असतं आणि यावरचा जो एज ग्रुप असतो तो आपण सिनियर लेवल म्हणून कन्सिडर करत असतो म्हणजे वरिष्ठ गट. आता अंडर 14, अंडर 17, अंडर 19, अंडर 21 ला ह्या निवड प्रक्रियेतून जावं लागतं. जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय. ह्यामध्ये जर तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड रँक मिळाली तर तुम्हाला 5% आरक्षणाचा लाभ मिळतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो येतो तो महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा येतो ज्याला आपण विद्यापीठ क्रीडा स्पर्धा म्हणतो. त्यामध्ये पहिली लेवल जी असते ज्यामध्ये त्या विद्यापीठाचा जो विभाग असतो त्या विभागामध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होतात. त्यातून एक विभागाचा संघ निवडला जातो. तो विभागीय संघ वेगवेगळ्या झोन्स नुसार पार्टिसिपेट होतो आणि त्यामधून आंतर विद्यापीठ स्पर्धा होतात. महाराष्ट्र शासनाची एक आंतर विद्यापीठ स्पर्धा होते तिला अश्वमेध असं म्हणतात आणि त्या अश्वमेध मध्ये जर तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड रँक असेल तर तुम्ही फर्स्ट गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ असेल तर तुम्ही 5% आरक्षणासाठी इलिजिबल होता. आता या आंतरविद्यापीठ स्पर्धेमधनं जो संघ निवडला जातो तो ऑल इंडिया आंतरविद्यापीठाला क्वालिफाय होतो आणि ऑल इंडिया आंतरविद्यापीठामधनं जागतिक विद्यापीठ स्पर्धेमध्ये एक वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स असतं. जसं वर्ल्ड स्कूल गेम्स असतं तसं वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स असतं. त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी विद्यापीठाची टीम पार्टिसिपेट होते आणि ती आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून गणली जाते. तर ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारांमधनं तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचं रिप्रेझेंटेशन करू शकतात आणि फर्स्ट सेकंड थर्ड रँक जर तुम्हाला असेल तर तुम्ही
गट अ, गट ब, गट क आणि गट ड साठीच्या 5% आरक्षणाचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. यामध्ये एकच पॉइंट तुम्हाला महत्वाचा आहे, की जर तुमचं ऑलिम्पिकमध्ये फक्त पार्टिसिपेशन जरी असेल, तरी तुम्ही गट अ साठी 5% आरक्षणासाठी लाभ घेण्यासाठी इलिजिबल असतात. आता यामध्ये एक दुसरा प्रकार असतो, की एक डायरेक्ट रिक्रुटमेंट असते. जर तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये जर मेडल मिळालं, अत्युत्त गुणवत्ताधारक म्हणजे ऑलिम्पिकमध्ये गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ मिळालं, तर राज्य शासन डायरेक्ट रिकमेंडेशन तुमचं गट अ साठी करते विदाऊट टेकिंग एनी एक्झामिनेशन. तर त्या लेव्हलला तुम्ही अचीव्ह करायचा प्रयत्न करायला हवा. त्यानंतर हे जर आरक्षण तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर त्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही जर इलिजिबल म्हणून ग्राह्य धरण्यासाठी कोणतं प्रमाणपत्र ग्राह्य धरतात? तर यासाठी महाराष्ट्र शासनाचं जे स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे, त्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे 8 विभाग आहेत. त्या 8 विभागामध्ये नाशिक, पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद हे 8 विभाग आहेत. त्या 8 विभागामध्ये वेगवेगळे जिल्हे त्याला संलग्न आहेत. त्या विभागाकडे जर तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करावं लागतं, की मी या राज्यस्तरीय लेव्हलला किंवा राष्ट्रीय लेव्हलला किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक आहे आणि मला ही महाराष्ट्राची गव्हर्नमेंटने जी रिक्रुटमेंट काढली आहे, त्या रिक्रुटमेंटमध्ये मला स्पोर्ट्स कोट्यामधनं ॲप्लिकेशन करायचं आहे, तर तुम्ही मला प्रमाणपत्र सर्टिफाय करून द्या. तर त्या डिव्हिजनल ऑफिस जे 8 डिव्हिजनल ऑफिस मी सांगितले, ते डिव्हिजनल ऑफिस तुम्हाला एक प्रमाणपत्र त्यांच्या डिपार्टमेंटकडनं देतं आणि ते प्रमाणपत्र एम-पी-एस-सी किंवा तत्सम प्रकारचे जे डिपार्टमेंट रिक्रुटमेंट करतात, ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं आणि तुमची रिक्रुटमेंट होते. आता हे सगळं करत असताना माझी एकच रिक्वेस्ट आहे, की अशा काही संघटना आहेत, की त्यांना मान्यता नसते आणि ते गेम्स ऑर्गनाइज करत असतात. तर अशा अमान्यताप्राप्त संघटनेचं जर तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड जरी रँक आली, तरी तुम्हाला ती ग्राह्य धरली जात नाही. म्हणून नेहमी तुम्ही जर पार्टिसिपेट होत असाल, तर जी संघटना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन किंवा इंडियन ऑलिम्पिक कमिटी किंवा एस-जी-एफ-आय यांनी मान्यता दिलेली असेल, त्याच स्पर्धा तुम्ही खेळायला हव्यात आणि तेच प्रमाणपत्र ग्राह्याला धरलं. तर या व्यतिरिक्तही तुम्हाला जर काही क्युरी असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जे खेळाडू खेळतात त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.